स्वागत आहे सर्वांचं आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. सीटीईटी सप्टेंबर 2026 ची जर तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण मराठी भाषा या विषयामध्ये जर आपण 30 पैकी 25 प्लस क्रॉस नाही केले, 30 पैकी 25 प्लस क्रॉस नाही केले तर खूप मोठं प्रॉब्लेम होऊ शकतो. आता त्याचं कारण असं की मराठीमध्ये 25 प्लस आणि हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये तुमचे 25 असे जर 50 मार्क घेतले आणि बाकीच्या सब्जेक्टमध्ये 40 मार्क सहजरित्या मिळवून तुम्ही 90 प्लस स्कोर करून सहज आपले सीटीटी क्वालिफाय होऊ शकतात. त्याच्यामुळे मराठी विषयाला जास्त प्राधान्य द्या. आपली मातृभाषा असल्या कारणाने आपण त्याच्यावर जास्त लक्ष देत नाही आणि हाच नेमका गोंधळ होतो. आणि मराठी भाषेमध्ये 20 पेक्षा खाली मार्क आले तर ते 5 ते 6 मार्क जे कव्हर आपण मराठी भाषेत करू शकत होतो ते कव्हर होत नाही. त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. याच्यामध्ये आपण फेब्रुवारी 2026 मध्ये 7 फेब्रुवारीचा जो सेट व्ही पेपर होता त्याचे सगळेचे सगळे 30 प्रश्न इथं कव्हर करणार आहोत. पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो. तत्पूर्वी आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ठेवा आणि आपला स्कोर किती झाला हे कमेंटमध्ये कळवत चला. चला सुरू करूया. पहिला प्रश्न. अंकिता, हा पेडगॉजीचा प्रश्न आहे. अंकिता 6 वेगवेगळ्या भाषा बोलते आणि समजते. तिची भाषिक क्षमता म्हणजे काय? भाषाशास्त्रज्ञ, बहुभाषिक वक्ता, द्विभाषिक वक्ता की एक भाषिक वक्ता? आता आपण काय करायचंय, व्हिडिओला पॉज करायचंय आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचंय किंवा तुमचं उत्तर बरोबर आलंय का नाही ते सांगायचं. की जसं की 91 बरोबर आलं. आणि जेव्हा 30 प्रश्न होणार आहे तेव्हा तुम्हाला स्कोर सांगायचा आहे. जर तुमचे 25 प्रश्न असेल तर 25/30 असा माझा स्कोर सांगायचा आहे. आणि 25 प्लस तुमचे मार्क आले तर याचा अर्थ असा असेल की तुम्ही सीटीईटी ही सहजरित्या क्रॅक करणार आहात. तर बघा, भाषाशास्त्रज्ञ म्हणजे काय असतं की ही एक म्हणजे एक व्यवसाय. भाषाशास्त्रज्ञ म्हणजे काय आहे, हा एक व्यवसाय. याला एक पदवी लागते भाषाशास्त्रज्ञाची. त्याच्यामुळे अंकिता काय करते, 6 वेगवेगळ्या भाषा बोलते. तर द्विभाषिक म्हणजे काय, जो 2 भाषा बोलतो, जो 2 भाषा बोलतो. म्हणून पर्याय 1 पण कटला, पर्याय 3 पण कटला. त्याच्यानंतर पर्याय क्रमांकाचे 4 जर बघितला तर एक भाषिक म्हणजे एक भाषा बोलणारी व्यक्ती, म्हणजे हा पर्याय पण कट झाला. अंकिता तर 6 वेगवेगळ्या भाषा बोलते म्हणून बहुभाषिक वक्ता. 3 पेक्षा अधिक भाषा जर कोणी बोलत असेल तर तो बहुभाषिक असतो. ठीक आहे. पहिला प्रश्न ज्यांचं बरोबर आलं असेल त्यांचं खूप खूप अभिनंदन. जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 92. तुम्हाला कूट मिश्रण, कूट परिवर्तन, मुलांची भाषा आणि कूट भाषा अशा विषयांची अभ्यास करण्याची आवड आहे. यासाठी तुम्ही पुढीलपैकी कोणत्या विद्याशाखेचा अभ्यास केला पाहिजे? आता कूट भाषा म्हणजे काय, तर कूट भाषा म्हणजे कोडिंग लँग्वेज. मग कोडिंग लँग्वेज साठी मानववंशशास्त्र लागतं का? नाही. समाजशास्त्र लागतो का? नाही. सांस्कृतिक मानसशास्त्र लागतं का? नाही. मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी, समाजशास्त्र म्हणजे सोशल सायन्स, मानववंशशास्त्र म्हणजे आपल्या जे मानवाचं जे वंश होतं त्याच्या संबंधी अभ्यास करणारं शास्त्र. पण समाज, भाषा, विज्ञान हे कशासाठी कामाला येतात, तर कूट मिश्रण म्हणजेच कोडिंग लँग्वेजसाठी हे आपल्याला कामाला येतात. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्या इथं बरोबर असणार आहे. आतापर्यंत पण आपण व्हिडिओला लाईक केला नसेल, चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. कारण सीटीईटी होईपर्यंत सगळे व्हिडिओ मी घेऊन येतोय आणि मागचे पण जुने खूप सारे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत, त्यांच्या प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तिथून तुम्ही जाऊन त्यांचा अभ्यास करा. सहजरित्या 25 प्लस मार्क घेणार आहे. नेमका अर्थ मिळवण्यासाठी फारसे तपशील न देता कमीत कमी शब्दात नेमकी माहिती देण्यासाठी कोणती क्षमता पाहिजे? म्हणजे त्या क्षमतेला काय म्हणतात? प्रक्रिया लेखन, टिपण काढणे, नोंदी घेणे, सारांशीकरण. तर आपलं उत्तर आहे सारांशीकरण. म्हणजे आपण समजा एखादा धडा वाचला, ठीक आहे, धडा वाचला, तो होता 5 पानांचा, होता. पण कमीत कमी शब्दात त्याचं माहिती देण्यासाठी आपण त्याचं काय करतो, सारांश करतो. म्हणजे सारांशीकरण. नोंदी घेतो का? नाही. प्रक्रियाचं लेखन करतो का? नाही. टिपण काढतो का? नाही. टिपण काढणं ही सुद्धा एक प्रक्रिया आहे की महत्वाचे आशय घेणे, पण ते महत्वाचे पॉईंट घेणे म्हणजे टिपण काढणे. पण सारांश, सगळ्याच्या सगळ्या बाबतीत कमी शब्दात वर्णन करणे म्हणजे सारांश करणे. पुढचा प्रश्न क्रमांक 96. आवाजाच्या शैलीची कोणत्या पद्धतीने परिणामकारकरित्या पारख करता येते? आवाजाची जी शैली असते आपल्याला, समजा आता एखादा सिंगर आहे, एखादा गायक आहे, तर त्याची आवाजाची शैली कोणती आहे हे कशावरून त्याची पारख करता येते किंवा करतात? तर शब्दांची निवड, स्वरतंत्र म्हणजे वोकल्स, आवाजाचा सूर आणि आवाजाचा वेग. तर पर्याय क्रमांक 2 आवाजाचा सूर हे त्याचं बरोबर उत्तर आहे. कारण एखाद्या गायकाचं, एखाद्या व्यक्तीचं जी त्याच्या आवाजाची जी शैली आहे ती आवाजाच्या सुरावरूनच आपल्याला कन्सिडर करता येते, पारख करता येते. म्हणजे त्याची आपल्याला ओळख करून घेता येते की बाबा हा सिंगर, याचा सूर लय भारी म्हणजे याची शैली लय जबरदस्त आहे.
कसं वाटतंय व्हिडिओ, चांगलं वाटत असेल तर नक्की कमेंट करा. आणि दुसरं असं विशेष महत्वाचं की आपल्या चॅनलवर आपण महाराष्ट्रात पहिल्यांदा म्हणतोय की सीटीटीचे सगळे हिंदीचे विषय मराठीमध्ये घेणार आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला ट्रान्सलेशन करून मी दाखवणार आहे. मग तो सीडीपी असो, गणित असो, पर्यावरण असो किंवा समाजशास्त्र असो, काय अडचणी आपण घेणार आहोत. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि कनेक्टेड राहा. प्रश्न क्रमांक 97, वर्गात बैठक व्यवस्था लवचिक असली पाहिजे याचे कारण काय? बैठक व्यवस्था का लवचिक असली पाहिजे वर्गात? तर बघा, पर्याय वाचूया. यामुळे विद्यार्थ्यांची अनेक गट जोड्या करून आणि संपूर्ण वर्ग उपक्रम करणे सोयीचे जाते. यामुळे विद्यार्थ्यांना हवी ती जागा हवी तेव्हा घेण्याचे स्वातंत्र्य मिळते. यामुळे शिक्षिकेला वर्गात समानता निर्माण करण्यास मदत होते. आणि किंवा त्यामुळे मुलांना कायमस्वरूपी मित्रता निर्माण करता येणार नाही. आता करता येणार नाही हा पर्याय जो असतो, ठीक आहे, करता येणार नाही हा जो पर्याय तो काय निगेटिव्ह आहे. काय हा निगेटिव्ह, त्याच्यामुळे हा आपण लगेच रिजेक्ट होतो. निगेटिव्ह पर्याय लगेच निगेटिव्ह होतो. त्याच्यानंतर आपलं पुढचं काय, यामुळे विद्यार्थ्यांना हवी ती जागा हवी तेव्हा घेण्याचे स्वातंत्र्य मिळते. नाही असं पण करता येणार ना की मला ही जागा पाहिजे मग आताच पाहिजे. मग जर दोन मुले भांडायला लागले की मला ही जागा पाहिजे, तर याचं काहीतरी रूल असायला पाहिजे की जो पहिले आला तो बसेल. म्हणजे सकाळी शाळेच्या आधी जर जो पहिले आला त्याला पहिले प्राधान्य दिलं जाईल. किंवा रोटेशन पद्धत असते की आज एक आठवडा तुम्ही बसायचं, दुसरा आठवडा तुम्ही बसायचं. म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्या याचं हे होतं. पण हे याचं हे नाहीये. आणि वर्गात समानता राखायला शिक्षिकेला हे बैठक व्यवस्था लवचिक करायची गरज आहे का? नाही. दुसऱ्या खूप पद्धती आहेत की आपण लवचिक ते करू शकतो. पण आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 की यामुळे विद्यार्थ्यांचे अनेक गट जोड्या करून आणि संपूर्ण वर्ग उपक्रम करणे सोयीचे असते. तर अनेक वर्ग, अनेक जोड्या, अनेक गट म्हणजे काय की हुशार मुलं वेगळी, ज्यांना काही अध्यापनामध्ये समजा काही अडचण आहे तर त्यांचं वेगळं गट. म्हणजे त्यांना आपण नंतर एक्स्ट्रा क्लासेस सुद्धा घेऊ शकतो. त्यांचे जे आपण गरजा आहेत, ज्याला आपण त्यांच्या ज्या कमतरता आहेत, तर त्या जसं कोणाला बेरीज येत नाही, कोणाला वजाबाकी येत नाही, कोणाला येत नाही, तर आपण त्यांचे गट पाडून त्यांना त्याप्रमाणे सर्व मुलांच्या बरोबरीने आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न करू शकतो. त्यांचे आपण ते क्लासेस घेऊ शकतो. पुढचा प्रश्न क्रमांक 98, प्राथमिक पातळीवर वाचन कौशल्याचे मूल्यमापन करण्यासाठी शिक्षिकेने पुढीलपैकी कोणत्या घटकावर विशेष भर दिला पाहिजे? प्राथमिक पातळीवर वाचन कौशल्य वाढवण्यासाठी किंवा त्याचे मूल्यमापन करण्यासाठी एका शिक्षकाने किंवा एका शिक्षिकेने कोणत्या विशेष घटकांवर विशेष भर दिला पाहिजे असा प्रश्न आहे. तो विरामचिन्हाचा वापर, समजून केलेले वाचन, ओघवते वाचन की वर्णमालेतील अक्षर ओळखणे. तर बघा याचं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, समजून केलेले वाचन. बघा वाचन जे कौशल्य आहे तर आपण विरामचिन्हांचा वापर तर करायचाच आहे, ओघवते वाचन पण करायचे, वर्णमालेतील अक्षर पण ओळखायचे. पण हे सगळ्या गोष्टी समजून केलेल्या वाचनामध्ये समाविष्ट आहेत. जर त्याला शब्दच कळत नाहीये, त्याला तो काय वाचतो तेच कळत नाहीये, तर मग याचं मूल्यमापन होईल का? म्हणजे मुलाला वाचता येते, ठीक आहे, मुलाला वाचता येते, पण त्याला ते समजत नाही, मग काय होईल? त्याचं मूल्यमापन होणार नाही. वाचनाचा खरा उद्देश काय की त्याला समजायला पाहिजे, समजायला सुद्धा पाहिजे. पुढचा प्रश्न क्रमांक 99, परिणामकरण संभाषणासाठी पुढीलपैकी कोणती बाब महत्वाची आहे? आता परिणामकरण संभाषण म्हणजे काय की त्या संभाषणाचा काहीतरी अर्थ निघणे किंवा त्याचा काहीतरी इफेक्ट होणे, याला परिणामकरण संभाषण म्हणतात. तर सतत फिरणे व हावभाव करणे, इतरांना अगोदर ऐकणे, तुमच्या मनात जे येईल ते सांगणे किंवा सतत इतरांना थांबवणे. सतत इतरांना थांबवणे चुकीचे आहे. तुमच्या मनात जे येईल ते सांगणं ते पण चुकीचं आहे. सतत फिरणे व हावभाव करणे हे पण चुकीचे आहे. आणि पर्याय क्रमांक 3, इतरांना अगोदर ऐकणे. म्हणजे नियम काय आहे, म्हणजे एक सज्जन व्यक्ती किंवा एक चांगल्या संभाषणाची गरज काय असते की समोरच्या व्यक्तीचं पण ऐकून घ्या. आपणच बडबड करायला लागलो आणि मी असं मी तसं, तर त्याचा काही फायदा होणार आहे का? नाही. समोरचा व्यक्ती आपल्याला तेवढं रिस्पॉन्स देणार आहे. त्याच्यामुळे त्याला मान देणे, त्याचं ऐकून घेणे आणि मग आपलं मत मांडणे हे परिणामकरण संभाषणासाठी महत्वाची बाब आहे. त्याला आपण ऍक्टिव्ह लिसनिंग म्हणतो. काय म्हणतो आपण याला? ऍक्टिव्ह लिसनिंग. त्याच्यामुळे आपण ऍक्टिव्ह लिसनर होणं खूप महत्वाचं आहे शिक्षक असताना. पुढचा प्रश्न क्रमांक 100, इंग्रजी व्याकरण शिकवण्याचे महत्वाचे उद्दिष्ट कोणते? लिहिताना आणि बोलताना आपल्या विचारांना योग्य आणि तर्कपूर्ण पद्धतीने मांडण्याची क्षमता विकसित करणे, नियमपट करण्याची क्षमता वाढविणे, अभ्यासात गोडी निर्माण करणे की आपले मूळ विचार वृद्धिंगत करणे. काय असेल बघा? तर याचं उत्तर बघा, आपले जे विचार आहे पर्याय क्रमांक 1, लिहिताना आणि बोलताना आपले विचारांनी योग्य आणि तर्कपूर्ण पद्धतीने मांडता यावे याच्यासाठी इंग्रजी व्याकरण शिकवणे खूप महत्वाचे आहे. प्रश्न क्रमांक 102, तफावत ओळखायला प्रत्येक विद्यार्थ्यातील तफावत ओळखून त्यांना योग्य ती मदत करण्याची तुमची इच्छा आहे. म्हणजे तफावत म्हणजे काय की एखादा विद्यार्थी आहे, आता सगळेच विद्यार्थी एकत्र एकाच
ओघणे चालू शकत नाही. कारण काही मुलांना काय असतं की त्यांना काही गोष्टी लवकर समजतात, काहींना त्या गोष्टी समजण्यासाठी उशीर लागतो. बरोबर आहे. मग काही मुलं मागे राहतात, काही मुलं पुढे राहतात, काही मुलं रेग्युलर शाळेमध्ये येतात, काही येत नाही, काहींना काही गोष्टी समजतात, काहींना लवकर समजत नाही. मग अशा विद्यार्थ्यांना तुम्हाला मदत करायची इच्छा आहे. मग असं करण्यासाठी तुम्ही कोणत्या मूल्यमापन पद्धतीचा वापर करणार आहे? तर पहिलं पर्याय बघा, निदानात्मक मूल्यमापन, समाकलित मूल्यमापन, समेटिव्ह, संस्कारक्षम मूल्यमापन किंवा सवंगल्यासोबत मूल्यमापन. तर बघा आपलं उत्तर आहे निदानात्मक मूल्यमापन, डायग्नोस्टिक असेसमेंट. आता तुम्ही हा जो शब्द ऐकताय डायग्नोस्टिक, याला मराठीमध्ये म्हणतात निदानात्मक. आता निदानात्मक म्हणजे काय की एखाद्याचा आजार ओळखणे, एखाद्याची कमी ओळखणे. आता एखादा विद्यार्थी जर 5वीच्या वर्गात आहे, आता अपेक्षित आहे की त्याला किमान वाचता यायला पाहिजे, आरोह यायला पाहिजे, पण त्याला काय आहे की शब्द बोलतानाच खूप त्रास होतो. म्हणजे तो काय करतो, कमळ असं थांबून थांबून वाचतोय. ठीक आहे. मग आज त्याला काय करावं लागेल की आपल्याला समजावं लागेल की याला कुठेतरी आपली गरज आहे. मग याला आपण पहिले त्याची जी प्रॉब्लेम आहे ती ओळखली, याला काय म्हणतो आपण की आपण डायग्नोस केलं, म्हणजे निदान काढलं की त्याला प्रॉब्लेम काय, आणि मग त्याला आपण शिकवलं. ठीक आहे. तर त्यालाच आपण डायग्नोस्टिक असेसमेंट असं म्हणतो. पुढचा प्रश्न, चॉम्स्कीने असे मत मांडले आहे की भाषा आत्मसात करण्याची जन्मजात क्षमता ही आपल्या समान जैविक क्षमतेचे परिणाम आहे. ही क्षमता म्हणजे, आता ही क्षमता म्हणजे काय तर बघूया. आता तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. पर्याय वाचूया. भाषा प्राप्ती क्षेत्र, भाषा स्वीकारण्याची इच्छा, भाषा आत्मसात करण्याचे साधन की भाषा रूपांतर स्तर. तर आपलं उत्तर असेल भाषा आत्मसात करण्याचे साधन, पर्याय क्रमांक 3. म्हणजे चॉम्स्कीने जे मांडलेले आहे ते त्याचं उत्तर हे आहे. प्रश्न क्रमांक 105, 2 ते 3 महिन्यांच्या मुलांमध्ये मुक्त स्वर उच्चारण्याची क्षमता असते. असे उच्चारण कशाचे उदाहरण आहे? 2 ते 3 महिन्याच्या मुलांमध्ये मुक्त स्वर, याला आपण काय म्हणतो, बळबळ म्हणतो, एका शब्दाचे उच्चारण म्हणतो, ओरडणे म्हणतो की कुजबुजणे म्हणतो. आता हा प्रश्न थोडा कन्फ्युजन आहे, पण याला काय काय करतात की बळबळ सुद्धा काही उत्तर देतील, काही याला एका शब्दाचे उच्चारण म्हणतील, पण याचं खरं उत्तर कुजबुजणे, पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे आपण 15 प्रश्न पॅडागॉजीचे कंप्लीट केलेले आहेत. आतापर्यंत पण आपला स्कोर 15 पैकी जो पण स्कोर असेल, समजा तुमचा स्कोर 12 आला असेल तर 12/15 असं कमेंटमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. पुढचे आता आपण कविताकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 106 ते 111. हे एक झाड आहे याचे माझे नाते, वाऱ्याची एकच झुडूक दोघांवरी जाते. मला आवडतो याच्या फुलांचा वास, वासांमध्ये उमटणारे जाणीव ओले भास. पहिल्यानेच याची मुहूर्ताना फांदी, ठेवली होती बाळगाणी. याच्या कटी खांदी मातीचे झाड, झाडाची मी माझी पुन्हा माती. याच्या पानावरच्या रेषा माझ्या तड हाती, ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सैल. आता ही कविता तुम्ही स्क्रीन पॉज करून वाचा. आपण प्रश्न घेऊया. पुढे आहे, रुजते आहे झाड माझ्या रक्ताच्याही पैल, कधीतरी एके दिवशी मीच झाड होईन, पानांमधून ओळखीचे गाणे गाईन. इथं जुने असेल. प्रश्न क्रमांक 106 बघूया. पानावरच्या रेषा माझ्या तळहाती या ओळीतून कवयित्रीला काय सुचवायचे आहे? आपण डायरेक्ट याचे उत्तर घेऊया. तर आपल्या कवयीला याच्यातून निसर्ग व मानव यांच्यातील जीवनसंहितेची एकरूपता सूचित करायची आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 107. मीच झाड होईन या वाक्यातील होईन हे क्रियापद कोणत्या काळाचे आहे? तर आपलं याचं जे काळ आहे ते साधा भविष्यकाळ आहे. कोणता आहे? साध्या भविष्यकाळ आहे. मी होईन, झाड होईन, मीच झाड होईन म्हणजे कोणता भविष्यकाळ झाला? साधा भविष्यकाळ झाला. अपूर्ण पण नाहीये, रीती पण नाहीये, पूर्णपणे तर साधा भविष्यकाळ आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 108. मला फुलांचा वास आवडतो वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? खूप महत्वाचे प्रश्न आहेत. मला फुलांचा वास आवडतो वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? अकर्मक, शक्य क्रियापद, विकल्पबोधक, कर्म किंवा सकर्मक क्रियापद. तर आपलं उत्तर आहे अकर्मक क्रियापद. पुढचा प्रश्न क्रमांक 109. मातीचे झाड झाडाची मी या विधानातून कोणती भूमिका व्यक्त होते? मानव निसर्ग द्वैत, मानवी स्वायत्तता, स्वतंत्र कल्पना दृष्टी की मानव निसर्ग अद्वैत. तर आपलं उत्तर आहे मानव निसर्ग अद्वैत. मानव निसर्ग अद्वैत म्हणजे मी मातीचे झाड झाडाची मी. पुढचा प्रश्न क्रमांक 110. झाडाच्या अंग खांद्यावर कोणती बाब कवयित्रीने जोपासली आहे? पानावरच्या रेषा, बाळगणी, झुडूक, ओलेबास. तर आपलं उत्तर आहे बाळगाणी.
झाडाच्या अंग खांद्यावर कवयित्रीने ही बाब जोपासली आहे. पुढचा प्रश्न, वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरून जाते या पंक्तीतील अधोरेखित शब्दाला कोणता व्याकरणिक घटक जोडला गेला आहे? शब्दयोगी अव्यय, विकल्पबोधक अव्यय, परिणामबोधक अव्यय की उभयान्वयी आहे? तर आपलं उत्तर असेल शब्दयोगी अव्यय, पर्याय क्रमांक 1. आता प्रश्न क्रमांक 112 ते 120 म्हणजे हे 9 प्रश्न असतील. उतारा वाचूया. दक्षिण भारतातील अभयारण्यांना भेटी देणं मोठं आनंददायी आणि ज्ञानवर्धक असे. त्या परिसरातील सृष्टी सौंदर्याच्या दर्शनानं मन प्रफुल्लित व उल्हसित होई. अशाच पैकी वेदांतंगल पक्षी अभयारण्य होतं. आमचा मुक्काम मद्रास पासून जवळ असलेल्या चिंगलपेट इथं होता. अभयारण्य इथून 56 किलोमीटर अंतरावर होतं. नुकताच पावसाळा संपलेला. तेथील बांधावर उभं राहून तळ्याकडे नजर टाकली तर पाण्यात वॅरिंगटोनियाचे डेरेदार वृक्ष विखरलेले दिसत. या झाडांवर अगणित पाणपक्षी घरटी बांधत होते. तळ्यात भरपूर पाणी साचल्यामुळे मासेही विपुल होते. पक्ष्यांची पिल्ल या माशांवर पोसली जात. झाडाभोवती पाणी असल्यामुळे मांजर आणि मुंगूस यासारख्या शत्रूंना पिल्लापर्यंत पोचता येत नसे. तमिळ भाषेत वेदांतंगल याचा अर्थ पक्ष्यांचा आसरा असा होतो. या क्षेत्राचे संरक्षण 18व्या शतकापासून येथील गावकरी करीत आले आहेत. कारण तळ्याच्या पाण्यात पक्ष्यांची विपुल विष्ठा पडते. विष्ठा मिश्रित पाणी भात शेतीला देण्यात येतं. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना कृत्रिम खताची गरज पडत नाही. म्हणून इथले गावकरी या अभयारण्याचं रक्षण करतात. पक्ष्यांना घरट्यापर्यंत कोणाला जाऊ देत नाही. पाण्यातील झाडाझाडांवर बगळे, काळेभोर पानकावळे, घोंगल्या फोडी, राखी ढोक तसेच कंकर, ढोकरी आणि रात डोकरी यांची घरटे दिसतात. मैसूर शहराजवळ 15 किलोमीटर अंतरावर रंगनतिट्टू नावाचे पक्षी अभयारण्य आहे. कावेरी नदीच्या पात्रातील 1.66 किलो 166 की 1 मिनिट 1.66 की 166 काहीतरी आहे चौरस किलोमीटर बेटावरील अभयारण्यात घोंगल्या म्हणजेच कालवे, फोडी म्हणजे ओपन बिल स्टॉक, पांढरा कंकर, रात ढोकरी, करोता, पानकावळे आणि गाय बगळे नेहमीच दिसतात. म्हणजे हा जो उतारा आहे वाचून असं कळते आपल्याला की हा जो उतारा आहे तो अभयारण्यावर आहे आणि एका गावाचा इथं उल्लेख केलेला आहे. तर जाऊया आता आपण प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 112. पावसाळा नुकताच संपला होता या वाक्याचा काळ शोधा. पावसाळा नुकताच संपला होता. तापूर्ण भूतकाळ पण होणार नाही, साधा भूतकाळ पण नाही, रीती भूतकाळ पण नाही, पूर्ण भूतकाळ होईल. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, अभयारण्याच्या जवळपासच्या शेतांत कृत्रिम खताची गरज पडत नाही कारण माशांची विपुलता खताचे कार्य करते. 18व्या शतकापासून तशी परंपरा आहे. विष्ठा मिश्रित पाणी शेताला देण्यात येते व नैसर्गिक खताचे कार्य करते. झाडे मातीची धूप रोखतात. तर पर्याय क्रमांक 3 आपण बघितलं ना की जे तिथे जे पक्षी असतात तर त्यांची जी विष्ठा असते ती पाण्यामध्ये जाते आणि मग ते नैसर्गिक खत त्याच्यात रूपांतरित होते. त्याच्यामुळे त्यांना कृत्रिम त्या जवळपासच्या शेताच्या लोकांना कृत्रिम खताची गरज पडत नाही. पुढचा प्रश्न, मधुमलाई अभयारण्यात हत्तीवर बसून फेरफटका मारला. अधोरेखित शब्दाला कोणते अव्यय जोडले आहे? उभयान्वयी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय, विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय की शब्दयोगी अव्यय? त्याचं उत्तर आहे आपलं शब्दयोगी अव्यय. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 115. पक्ष्यांचा आश्रय किंवा थारा या अर्थाचा कोणता शब्द उतार्यात आला आहे? वेदांतंगल, कळप, गाय बगळे, पानकावळे. तर आपण बघितलंय की तामिळ भाषेमध्ये पक्ष्यांचा आश्रय किंवा थारा याला वेदांतंगल असे म्हणतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 116. उतार्याच्या मध्यवर्ती आशय नेमका काय आहे? अभयारण्य पर्यटनातील संभाव्य धोके, वन्यजीवी अभयारण्यापेक्षा पक्षी अभयारण्याचे श्रेष्ठत्व, लेखकाचे आत्मपुराण की दक्षिण भारतातील समृद्ध जैवविविधता? तर आपलं उत्तर इथं आहे दक्षिण भारतातील जैवविविधता. पर्याय क्रमांक 4. उतारा तुम्ही वाचलेला आहे, स्क्रीन पॉज करून तुम्हाला उत्तर आधीच माहित असेल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 117. पुढीलपैकी कोणत्या पक्ष्यांचा संदर्भ उतार्यात आलेला नाही? पानकावळे, रात डोकरी, भुरट्या घारी, बगळे. पानकावळे आले, रात डोकरी आली, बगळे आले, भुरट्या घारी आले. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर इथं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 118. पुढीलपैकी कोणत्या पर्यावरणीय घटकामुळे पक्ष्यांच्या पिल्लांची सुरक्षितता सुनिश्चित होते? घरटी असलेल्या झाडांभोवती पाणी साठलेले, शासनाकडून कायदेशीर संरक्षण, सतत मानवी पाळत, बॅरिंगटोनियाचे डेरेदार वृक्ष. तर हा पण पर्याय चुकीचा आहे. मानवी पाळत पण चुकीचा आहे. शासनाचा तर काही उल्लेखच नाहीये. तर घरटी असलेल्या झाडांभोवती साठलेले पाणी, त्याच्यामुळे काय होतं की कोणतेही प्राणी वगैरे इथं झाडाजवळ येत नाही आणि पक्ष्यांची सुरक्षितता राहते. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 119. आमचा मुक्काम मद्रास जवळ असलेल्या चिंगलपेट इथं होता. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आमचा
या शब्दाची आपल्याला जात ओळखायची. तर अव्यवसाधित विशेषण, क्रमवाचक संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण की विधी विशेषण. तर आपलं उत्तर आहे सार्वनामिक. आपण, आम्ही हे काय असतात? सार्वनामिक, म्हणजे सगळ्यांना आपण वापरतो ते. आणि शेवटचा प्रश्न आजच्या या महत्वाच्या व्हिडिओचा, गावकरी आणि वेदांतंगल पक्षी अभयारण्य यांच्यातील नातेसंबंध पुढीलपैकी कोणत्या पर्यायातून सूचित होतो? गावकरी आणि पक्षी यांचे संबंध कोणत्या पर्यायातून सूचित होते असं आपल्याला विचारलंय. मानव वन्यजीव संघर्ष, मानव आणि निसर्ग यांच्यातील शाश्वत सहअस्तित्व, नैसर्गिक संसाधनाचा व्यावसायिक वापर की आधुनिक कृषी तंत्रज्ञानावर अवलंबित. तर हा आपला चुकीचा आहे, हा पण चुकीचा आहे. मानव वन्यजीव संघर्ष पण चुकीचा आहे. तर पर्याय क्रमांक 3 मानव आणि निसर्ग यांच्यातील शाश्वत सहअस्तित्व, पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे व्हिडिओ कसा आवडला कमेंट नक्कीच करा. आणि या फेब्रुवारीच्या पेपरमध्ये 7 फेब्रुवारीच्या पेपरमध्ये 2026च्या 30 पैकी किती स्कोर आला तुमचा ते नक्कीच कमेंटमध्ये करा. आतापर्यंत पण लाईक केलं नसेल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, चॅनल सबस्क्राईब करा. रोजचे नवीन व्हिडिओ येतील. त्याचबरोबर CDP, तुमचा बालविकास मानसशास्त्र, हिंदी विषय, त्याच्यानंतर तुमचा पर्यावरण पेपर 1चा, पेपर 2चा समाजशास्त्र आणि गणित, हे सगळे हिंदीतले प्रश्न आपण मराठीमध्ये कव्हर करणार आहोत. आणि हे तसं करणारं एकमेव चॅनल आहे. त्याच्यामुळे कनेक्टेड राहा. थँक्यू.